फक्त 2 ते 3 लाख रुपये वार्षिक उत्पन्न आणि आज तब्बल 40 लाख रुपये कमाई. राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील फुलदेशर गावचा तरुण शेतकरी मुकेश गरवा यांनी हे स्वप्न वास्तवात उतरवून दाखवले. त्यांच्या कुटुंबाकडे 2 हेक्टर जमीन होती. पारंपरिक पद्धतीने शेंगदाणे आणि मोहरीची शेती केली जात होती. पण उत्पन्न कमी, खर्च जास्त आणि संपूर्ण शेती हवामानावर अवलंबून होती. कधी दुष्काळ, कधी अवेळी पाऊस आणि वर्षभराची मेहनत वाया जायची. मुकेश यांनी BSc आणि B.Ed पूर्ण केल्यानंतर ठरवलं की काहीतरी वेगळं करायचं. त्यांनी कृषी विभागाच्या प्रशिक्षण शिबिरांना हजेरी लावली आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेतली. त्यातून त्यांना समजलं पॉलीहाऊस शेतीच भविष्यातील मार्ग आहे. त्यांनी 4000 चौरस मीटरचे 3 पॉलीहाऊस उभारले. त्यामध्ये काकडी, तिंडा आणि दोडका यांसारख्या भाजीपाल्याची वर्षभर लागवड सुरू केली. नियंत्रित वातावरणामुळे हवामानाचा धोका संपला आणि उत्पादन वाढले. राजस्थानसारख्या कोरड्या भागात त्यांनी ड्रिप इरिगेशन प्रणालीचा अवलंब केला. तसेच 118 बाय 118 फूट आणि 15 फूट खोल पावसाचे पाणी साठवण्यासाठी टाकी बांधली. त्यामुळे पाण्याचा अपव्यय पूर्णपणे थांबला आणि खर्चही कमी झाला. आज त्यांच्या 3 पॉलीहाऊसमधून दरवर्षी 2400 क्विंटल उत्पादन मिळते. प्रति क्विंटल 2500 रुपये दराने जवळपास 60 लाख रुपयांची उलाढाल होते. 18 लाख खर्च वजा जाता निव्वळ नफा 40 ते 42 लाख रुपयांपर्यंत पोहोचतो. आज मुकेश गरवा हे फक्त यशस्वी शेतकरी नाहीत, तर गावातील अनेक युवकांना रोजगार देणारे आणि प्रेरणा देणारे मार्गदर्शक बनले आहेत. शेतकरी बांधवांनो, पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करा. योग्य नियोजन, पाणी व्यवस्थापन आणि संरक्षित शेती यांच्या मदतीने लहान जमिनीतूनही मोठं उत्पन्न मिळवणं शक्य आहे. स्मार्ट शेती हीच भविष्यातील खरी ताकद आहे.